राज्य सरकारच्या दारूवरील विविध करामध्ये झालेला मोठा करवाढीचा निषेध करण्यासाठी उल्हासनगर बार मालक संघटनेच्या वतीने सोमवारी शहरातील 100 पेक्षा अधिक बार आणि परमिट रूम बंद ठेवण्यात आले। या बंदमुळे शहरातील बार व्यवसाय काही काळ ठप्प झाला होता। तसेच पूर्वी उल्हासनगर शहरात असोसिएशनमध्ये 120 बार होते, ती संख्या करवाढीमुळे 60 वर आली आहे, असा गौप्यस्फोट यावेळी बार असोसिएशन मार्फत करण्यात आला आहे। दारूवरील वॅट दुप्पट करण्यात आला असून परवाना शुल्कात 15% तर उत्पादन शुल्कात तब्बल 60% वाढ झाली आहे। त्यांच्या विरोधात बार मालकाने एकत्र येत हे आंदोलन उभं केले। यावेळी संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रकाश शेट्टी यांनी सांगितले की या करवाढीमुळे चायनीज हॉटेल आणि ढाब्यावर बेकायदेशीर दारू विक्री वाढेल। तसेच गोवा व दमण येथून आणलेली दारू काळ्या बाजारात मोठ्या प्रमाणात विकली जाईल। संघटनेचे सचिव नरेश खंडारे यांनी संतप्त शब्दात प्रश्न उपस्थित करत सांगितले की पूर्वीच वॅट वाढवण्यात आला होता, परवाना शुल्कातही भरमसाठ वाढ झाली आहे। आता पुन्हा इतकी मोठी वाढ कशी स्वीकारावी, आम्हाला सर्व कसं परवडणार, असं सुरू राहिलं तर व्यवसाय गुंडाळावा लागेल। या आंदोलनाच्या वेळी प्रकाश शेट्टी, नानिक आहुजा, नरेश खंडारे, उदय शेट्टी, सुरेश शेट्टी आदी मान्यवर बार मालक उपस्थित होते। त्यांनी एकमुखाने सरकारकडे मागणी केली आहे की लादलेले जादा कर तत्काळ मागे घ्यावे, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल। प्रतिनिधी आतिश उज्जैनकर, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, उल्लासनगर। आज का दिन सभी संगठनें लोग मिलके एक दिन का टोकन स्ट्राइक रखा हुआ है। अपना आहार का संगठन का एक आवाज में सभी संगठन लोग आज बंद रखा है। क्यों? अपना ये जो वैट का इंक्रीमेंट और अपना एक्साइज ड्यूटी का 60% का इंक्रीमेंट और अपना फाइनेंशियल ईयर का भी रिन्यूअल का भी अपना 10% का 15% किया है। ये तो जो अपना ड्यूटी के ऊपर ड्यूटी बढ़ रहा है, इसके लिए अपने को बहुत होटल इंडस्ट्री का सर्वाइवल नहीं हो सकता है। इसके पीछे अपने को स्टार्टिंग मेरा का उल्लासनगर में 30 साल से अपना बिजनेस करता आ रहा है, लेकिन 120 होटल था, अभी कम हो के 60-65 होटल आके अपना बंद हो गए, रुक गए। अभी 60 होटल में मेरे ख्याल से उतना ही है। 120 होटल था 30 साल पहले, अभी कम होते जा रहे हैं इंडस्ट्रियल। ये इसके पीछे अपना होटल इंडस्ट्री में लेबर लोग भी, वो लोग भी बेरोजगार हो जाता है। इसका साथ भी तुम टैक्स लो, मगर जो इलीगल जो चल रहा है जो अपना एरिया में, वो रोज को रोज बढ़ रहा है। अभी दमन का माल भी अपने एक्टिव में सर्विस होता है, तो क्या जो छोटा सा उल्लासनगर एरिया में इतना इलीगल चल रहा है, अपन उसको सर्वल नहीं कर सकते। इतना टैक्स भरने के लिए अपने को ताकत भी नहीं रहेगा। होटल में आएगा कैसा लोग दारू पीने के लिए, खाना खाने के लिए? इतना सब दावे में बैठ के दारू पी रहा है, दारू में देख के एंजॉय कर रहा है। सब होटल इंडस्ट्री बहुत कठिन हो रहा है आगे चल के। बाकी जो अपना जो टैक्स अभी जो बढ़ रहा है 60% जो बढ़ा है, इसमें तो अपना अभी ये जो इंडस्ट्री है वो खत्म होने को आया। इसके लिए जो गवर्नमेंट से अपन एक नम्र विनती करता हूं शासन से, कुछ न कुछ अपने रिलीफ देगा तो अपनी जो इंडस्ट्री आगे बढ़ेगा, सब रेवेन्यू भी मिलेगा गवर्नमेंट को। नहीं तो अपना इलीगल बढ़ता रहेगा, अपना इंडस्ट्री खत्म होता जाएगा। ये अपना नम्र विनती है शासन से, एक सबको अपना हाथ जोड़ के विनती करता हूँ होटल उल्लासनगर नेशनल तरफ से। शासन अगर आपकी जो मांगे है जो नहीं मानती है, तो आप बार एसोसिएशन का अगला कदम क्या होगा? अगला कदम अपना वो आर जो अपना पेरेंट बॉडी है, आर जो एक्शन लेगा, उसके ऊपर अपन सब अपना नीचे का संगठन लोग सब सहायता अपन मत देगा, वो लोग को सपोर्ट करके सब बंद रखने के लिए अपना आगे जाएगा। आप बोलेंगे? मी नरेश खंडारे, उल्हासनगर हॉटेल असोसिएशन, बार हॉटेल असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी, आणि आम्ही आज ही बोलवलेली सभा आहे कारण आहारच्या लोकांनी, जे आमचे लिडिंग आहेत, जे मोठे नेते आहेत आहारचे आणि ते संस्था आहेत, त्यांच्या वतीने अख्ख्या महाराष्ट्राला आज 1 डे शटडाऊन करण्यात आलेला आहे। त्यांना घोषणा दिलेली आहे की सरकारने जे आपल्यावर जे टॅक्स वगैरे आणि वॅट, टॅक्स, रिन्युअल फीज ही वाढवण्यात सारखं घाई करून, त्यांचे अभ्यासू टीमनी जी घाई करून आपल्यावर जे काही हे प्रसंग आज निर्माण झालेले आहेत, त्या प्रसंगांना तोड देण्यासाठी आम्ही सगळ्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या आपल्या लिडिंग आहारच्या वतीने अख्ख्या महाराष्ट्राला आज शटडाऊन 1 डे बंद करण्यात आलेला आहे। सरकारने आम्हाला जे काही गोष्टीसाठी आज हे स्ट्रेंथ दाखवण्यासाठी आम्हाला फ्रंटला यावं लागलं, कारण आता सरकारने जे वाढवलंय तर एक गोष्ट आहे, पण सरकारने त्या गोष्टीवर पण लक्ष द्यावा
ज्याकडून दुसऱ्या स्टेटमधनं इनलिगल पद्धतीने भरपूर माल येतो आणि ढाब्याला आणि इनलिगल या गोष्टींना मोठा वाढ भेटतोय. फक्त सरकार आमच्याकडनं महसूलसाठी विचार करते, पण त्या अदर गोष्टी आहेत ज्याकडनं लोकांना त्रास आहे. आज त्या दारूने काय काय होऊ शकतो. आज महसूल सरकारचा डुबतोय. आज सरकार भरपूर गोष्टीसाठी त्या जे 2 नंबरचा माल इनलिगल वेने येतोय आणि ढाबे चालतायत याच्याने भरपूर मोठा त्रास आहे. गुंडागर्दीला उत्पत्ती भेटते. रात्रीच्या वेळी भरपूर काय गोष्टी होतात. आम्ही तर लिगल आहे, टाइम टू टाइम सगळं करतो. तरी माझी वती सरकारकडे अनुरोध आणि विनंती आहे की दादाने आमच्यावर लक्ष द्यावा. त्यांची सगळी जनता त्यांच्यासारखी सारखी आहे आणि आम्ही पण त्यांचीच मुलं आहे. तर आम्हाला पण त्याच पद्धतीने चांगल्या वेळेसनी आम्हाला आमचं सहकार्य करावं असं आमची विनंती. धन्यवाद.